ही दृश्य सध्या आपण बघतोय राहुल गांधी यांचं औक्षण करून तिथे स्वागत केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण हे या ठिकाणी होतंय होणार आहे। निवासिनी अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेल्या उमेद माननीय राहुलजींचं राहुल गांधी हे सध्या कोल्हापूरमध्ये आहेत। त्याची एकीकडची दृश्य आपण बघतोय प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी जेव्हा राहुल गांधी पोहोचले तेव्हाची औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलंय कोल्हापुरात। तर दुसरीकडची दृश्य आहेत ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा वाशीमध्ये पोहोचले, पोहरादेवीत पोहोचले तेव्हाची। हाय व्होल्टेज दौरे म्हणावे लागतील दोन्ही नेत्यांचे। निवडणुका अगदी तोंडावर आहेत त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्रातले या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधी यांचं स्वागत कोल्हापुरात झालंय। आपण बघतोय सतेज पाटील आहेत, ऋतुराज पाटील आहेत, ते स्वतः जातीनं या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। तर जी हेलिकॉप्टरची दृश्य आपण बघतोय ती आहेत मोदी वाशिममध्ये पोहोचले तेव्हाची। पोहरादेवी गडावर ते जाणार आहेत, तिथे जाऊन देवीचं दर्शन मोदी घेतील आणि मग त्यांचा पुढचा दौरा सुरू होणार आहे। वाशिम नंतर ते अगदी मुंबई ठाण्यात सुद्धा येणार आहेत, तिथे सुद्धा विकास कामांचा शुभारंभ होणार आहे त्यांच्या हस्ते। आणि दुसरीकडची दृश्य आहेत कोल्हापूरमध्ये राहुल गांधींच्या हस्ते, जिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण आज होणार आहे, अनावरण होणार आहे, तिथली त्या कार्यक्रम स्थळावरची दृश्य आहेत। काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं यावेळी। अगदी काही वेळापूर्वी राहुल गांधी हे एका कार्यकर्त्याच्या सुद्धा घरी गेले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पोहरागडावर जगदंबा देवीच्या दर्शनासाठी रवाना झालेले आहेत अशी अपडेट हाती येते। ही दृश्य आपण बघतोय। पंतप्रधानांचा ताफा आहे हा जो दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पोहरागडावर जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मोदी पोहोचतात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। शेखर, राहुल गांधी हे आता सध्या पोहोचलेले आहेत कोल्हापुरात आणि आता सध्या नेमकं राहुल गांधी कुठे आहेत, कधी नेमका कार्यक्रम सुरू होणार आहे? रिद्धी, राहुल गांधी यांचं काही वेळापूर्वीच कोल्हापूरमध्ये आगमन झालेलं आहे। त्यांनी एका दलित वस्तीमध्ये जाऊन एका कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर आता राहुल गांधी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे त्याच कसबा बावडा या ठिकाणी असलेल्या भगवा चौक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूस काही महिलांच्या माध्यमातून त्यांचं औक्षण देखील केलं जाते, त्यांचं स्वागत केलं जाते। काही मान्यवर आहेत काँग्रेसचे नेते, ते त्यांच्या स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। गेल्या काही वेळापासून अनेक लोक जे आहेत ते त्यांची या ठिकाणी खरतर आतुरतेने वाट पाहत होते, कधी एकदा कोल्हापुरातल्या या भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होतं याची अनेक जण वाट पाहत होते। मात्र आता तो क्षण आलेला आहे। राहुल गांधी हे कोल्हापुरातल्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळानंतर त्यांचं कोल्हापुरातल्या सयाजी हॉटेल या ठिकाणी संविधान संमेलन देखील होणार आहे। मात्र हे आपण दृश्य पाहताय राहुल गांधी यांचं आता व्यासपीठावरती देखील आगमन जे आहे ते होतंय। आपल्याला जर दृश्य दिसत असेल तर त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला आहेत, शाहू महाराज देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। राहुल गांधी यांच्या जवळचे असणारे अनेक काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी दाखल आहेत आणि आपण ही दृश्य पाहताय राहुल गांधी यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। राहुल गांधींचं अनेक काँग्रेसचे नेते जे ते स्वागत करताना पाहायला मिळत आहेत। काही वेळातच याच व्यासपीठाच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। खरं तर राहुल गांधी आता व्यासपीठावर असलेल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत आहेत। सर्वांना अभिवादन देखील राहुल गांधी आता करताना आपल्याला पाहायला मिळते। या व्यासपीठावरती सुशील कुमार शिंदे असू देत, नाना पटोले असू देत, बाळासाहेब थोरात आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, शाहू छत्रपती महाराज आहेत, सतेज पाटील अर्थातच ज्यांनी कार्यक्रमात हे आयोजन केलेले आहे ते सतेज पाटील देखील या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले, रमेश चेन्नीथला असतील, त्याचं ते दिग्गज काँग्रेसचे नेते जे आहेत या ठिकाणी दाखल आहेत।
राहुल गांधींचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं काही वेळातच. आता ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होते, जो दौरा काल रद्द झाला होता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे, ते अनावरण आता काही वेळात या ठिकाणी होईल आता तरी माहिती मिळते. मात्र सध्या राहुल गांधी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत.